Okay, very good evening, all of you. We are here on exercise 2.2, and on the very first question, आप ध्यान से देखना. Question has got two parallel lines. तुम्ही बघू शकता M आणि N दोन्ही parallel lines आहेत. Parallel lines म्हणजे मराठीमध्ये समांतर रेषा. And उनको कट करने वाला एक लाइन है, उसको बोलते हैं ट्रांसवर्सल. दिस इज कॉल्ड एज अ ट्रांसवर्सल. हे कितवीचं आहे? आठवीचं आहे. आठवीमध्ये एक धडा होता पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सवर्सल. तोच पॉईंट आहे हा. सेम ह्या पॅरलल लाईन्स आहेत आणि ही आडवी लाईन म्हणजे ट्रान्सवर्सल. दोन अँगल दिले तुम्हाला एक्स आणि वाय. आता विचारलंय काय? एक्सची किंमत दिली तुम्हाला 71 डिग्री, वायची किंमत 108 डिग्री. आपण इथे किमती टाकूया. एक मिनिट. एक्सची किंमत तुम्हाला दिलेली आहे 71 डिग्री आणि वायची किंमत 108 डिग्री दिली आहे. जी किंमत आहे ती टाकून देऊया आपण इथे. मित्रांनो, या दोन्ही अँगल्सकडे व्यवस्थित बघा. कोणता अल्फाबेट तयार होतोय मला ओळखून दाखवा. हे एफ आहे का? कोणतं आहे? परत सांगा. कन्फर्म. एफ का वाटतो मग तुम्हाला? तरी पण एफ वाटायचं कारण काय? एफ कधी होईल? जेव्हा मी हे खालची लाईन पण इन्व्हॉल्व करतो तेव्हा होईल ना. ही लाईन जर मी नाही घेतली तर आता हा काय झाला? सी झाला हा. ठीक आहे. आपल्या हे दोन अँगल्स आले पाहिजे तेवढंच घ्यायचंय बघा. सी तयार झाला. सी म्हणजे कोणते अँगल्स रे? इंटिरियर अँगल्स. आणि इंटिरियर अँगलची ऍडिशन किती असते? 180 डिग्री. जर ऍडिशन 180 आली या दोघांची, नीट आहे का मी काय म्हणतो? जर या दोघांची ऍडिशन 180 आली तर हे अँगल्स कोणते असतील? इंटिरियर अँगल्स. आणि जर हे इंटिरियर अँगल्स झाले तरच एम आणि एन कसे असतील? पॅरलल. मी परत सांगतो, नीट आहे का सगळ्यांनी? या दोघांची बेरीज जर का 180 आली तर समजून जायचं की हे दोन अँगल्स कोणत्या प्रकारचे अँगल्स आहेत? इंटिरियर अँगल्स. बरोबर. आणि इंटिरियर अँगल जर झाले म्हणजे जर 180 आले तर इंटिरियर अँगल झाले. तसं जर झालं तर एम आणि एन कशा लाईन होतील? पॅरलल लाईन्स. पण जर का 180 ऍडिशन नाही आली तर हे इंटिरियर होतील का? नाही. दे आर नॉट इंटिरियर अँगल्स. मग ते इंटिरियर अँगल नाही आले म्हणल्यावर हे पण पॅरलल नसणार. नीट आहे का? कसं आहे? पहिले तर हे 180 ऍडिशन आली पाहिजे. ही आली तर कसं म्हणता येईल की अँगल्स कसे आहेत? इंटिरियर अँगल्स आहेत. आणि जर इंटिरियर अँगल्स असतील तर लाईन्स कशा होतील? पॅरलल. हे सगळं एकमेकांवर अवलंबून आहे. पहिले तर ऍडिशन करा. 180 येते का बघा. आली 180 तर म्हणा अँगल्स कसे आहेत? इंटिरियर अँगल्स आहेत. इंटिरियर अँगल्स झालेच तर मग काय म्हणायचं? कशा लाईन्स आहेत? पॅरलल लाईन्स आहेत. पण जर का पहिलाच डाव फसला, 180 ऍडिशन आलीच नाही, तर काय म्हणायचं? दे आर नॉट इंटिरियर अँगल्स. ते इंटिरियर अँगल्स नाही आहेत. लाईन्स पण पॅरलल नाही आहेत. नक्की कळत आहे? ऍडिशन 180 आली तर पुढच्या गोष्टी खऱ्या आहेत, नाही आली तर खऱ्या नाही आहेत. चला पटापट आता इथे काय करूया बघा. एक्स प्लस वाय करून बघूया. इथे पहिले लिहून घ्या. हिअर एक्स अँड वाय आर पेअर ऑफ इंटिरियर अँगल्स. किंवा डायरेक्टली ऍडिशन करून बघा. नंतर आपण म्हणूया ते इंटिरियर अँगल्स आहेत की नाही. नो प्रॉब्लेम. एक्स प्लस वाय इज इक्वल टू एक्सची व्हॅल्यू 71 डिग्री, वायची व्हॅल्यू किती? 108 डिग्री. किती येते? 179 डिग्री. मित्रांनो 180 येते का? 180 येत नाहीये. आपण काय करायचं बघा. The angles x and y, the angles x and y are not supplementary. मित्रांनो सप्लिमेंटरी म्हणजे काय रे? ज्यांची ऍडिशन 180 असते अशा अँगल्सला कोणते अँगल्स म्हणतो आपण? सप्लिमेंटरी. आणि ज्यांची अँगलची ऍडिशन 90 डिग्री असते त्यांना काय म्हणायचं? कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. लक्षात ठेवा. आता यांची ऍडिशन 180 आली का? नाही आली. किती आली? 179. मग हे सप्लिमेंटरी नाही आहेत. दे डू नॉट फॉर्म a pair of interior angles. They do not form. ते interior angles नाही आहेत. Pair of interior angles. Therefore, line कोणती? M is not parallel
इज नॉट पॅरलल टू लाईन एन. काही डाऊट आहे का मला सांगा. हेच जर का ऍडिशन 180 आलं असतं तर मी काय लिहिलं असं माहिती आहे का, एक्स अँड वाय आर सप्लिमेंटरी अँगल्स. इथं नॉट सप्लिमेंटरी लिहिले की नाही. तर ऍडिशन 180 आले तर मी काय म्हटलं असतो, दे आर सप्लिमेंटरी अँगल्स. पुढे काय म्हटलं असतं, दे फॉर्म अ पेअर ऑफ इंटिरियर अँगल्स. इथे मी नॉट म्हटलं बघा सगळीकडे. 180 न आल्यामुळे नॉट नॉट टाकतोय सगळीकडे मी. इथे पण नॉट, इथे पण नॉट आहे. मग जर इंटिरियर अँगल झाले तर हे लाईन्स कशा झाल्या, पॅरलल लाईन्स झाल्या. पण नाही आलं म्हटल्यावर काय म्हणायचं, दे आर नॉट पॅरलल लाईन्स. सिम्पल आहे, दे आर नॉट पॅरलल लाईन्स. थोडंसं पुढे जाऊया, लेट्स गो अ बिट अहेड. पुढचा प्रश्न बघा. अँगल ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल बी, प्रूव्ह दॅट लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम. आता मी एल आणि एम मार्कच नाही केली. एल, एम आणि एन. इथे एन आहे, एल आणि एम. ह्या दोन पॅरलल आहेत हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. हाऊ टू प्रूव्ह दॅट दीज टू लाईन्स आर पॅरलल. अँगल ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल बी, देन प्रूव्ह दॅट लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम. कसं प्रूव्ह करणार मित्रांनो. अँगल ए आणि अँगल बी कडे व्यवस्थित बघा. कोणत्या प्रकारचे अँगल्स वाटतात हे तुम्हाला, ऑल्टरनेट एक्सटिरियर अँगल्स. ऑल्टरनेट एक्सटिरियर अँगल्स तुम्हाला म्हटलं तुम्ही, ह्या लाईनच्या पलीकडचा बाहेरचा अँगल, ह्या लाईनच्या पलीकडचा बाहेरचा अँगल, तो जर इक्वल असेल तर तुम्ही याला ऑल्टरनेट एक्सटिरियर अँगल्स म्हणू शकता. किंवा एक काम कराय बघा, ऑल्टरनेट एक्सटिरियर अँगल पेक्षा नावं टाकून द्या. अजून एक वे सांगतो तुम्हाला मी, त्यांना नावं ठेवायचे. पटापट पटापट नेम टाकूया आपण, नेमिंग करून घेऊया. काही नावं टाकू शकता तुम्ही. अल्फाबेट कुठलंही टाका, रिपीट होऊन देऊ नका मात्र. ठीक आहे. आता लक्षात घ्या, अँगल ए आणि अँगल बी इक्वल देतात ते, नो प्रॉब्लेम. बहुत ध्यान से देखना. मला सांगा, हा अँगल आणि हिकडचा हा अँगल इक्वल असणार की नसणार. का असेल सांगा. व्हर्टिकली ऑपोजिट अँगल, काय म्हणायचं यांना, व्हर्टिकली ऑपोजिट अँगल. बघा क्रॉसिंगला आहेत ना, हा आणि हा एकमेकांच्या ऑपोजिट आहेत, विरुद्ध आहेत की नाही. मराठीमध्ये परस्पर विरुद्ध कोण, मराठीमध्ये याला म्हणतात परस्पर विरुद्ध कोण. इकडचा अँगल आणि इकडचा अँगल एकमेकांच्या ऑपोजिट आहे. बरं आता नावं कशी लिहायची बघा. तिथे लिहायचं, वी हॅव ए बी सी. अँगल ए बी सी इज इक्वल टू अँगल काय, डी बी के. अँगल ए बी सी इज इक्वल टू अँगल डी बी के. रिझन काय, वर्टिकली ऑपोजिट अँगल्स. वर्टिकली ऑपोजिट अँगल्स. अँगल ए बी सी इज इक्वल टू डी बी के. हा थोडा बी पलीकडे काढतो मी, अजून स्पष्ट होईल चित्र. अँगल ए बी सी इज इक्वल टू डी बी के. येते लक्षात, एकमेकांच्या विरुद्ध आहेत, ऑपोजिट आहेत, त्यामुळे वर्टिकली ऑपोजिट अँगल्स. मग आता एबीसी म्हणजे कोण आहे, एबीसी म्हणजे ए आहे ना, दिला नाही ते. ए इज इक्वल टू अँगल डी बी के. अँगल डी बी के इज इक्वल टू ए. रिझल्ट नंबर 1. व्यवस्थित बघा, एबीसीच्या जागी मी काय टाकलं, ए टाकलं. एबीसीची किंमत मला काय दिली आहे, ए दिली का नाही. एरवी आपल्याकडे ना व्हॅल्यू म्हणजे आकडे दिलेले असायचे. आता आकडे न देता यांनी काय टाकलं, ए टाकलेलं आहे. मी पण ए टाकलं. एबीसीच्या जागी मी काय टाकलं, ए टाकलं. डीबीके ॲज इट इज, डीबीके इक्वल टू ए. आता आपण थोडंसं पुढे जाऊया. मला सांगा, इथे आता बघा, हा तर ए मिळाला तुम्हाला, हा पण ए मिळालाय, राईट. करस्पॉन्डिंग मित्र कधी होतील, जेव्हा लाईन्स पॅरलल असतील. इथं पॅरलल दिलेलं नाही आहेत आपल्याला लाईन्स, आपण करस्पॉन्डिंग वापरूच शकत नाही डायरेक्टली. ठीक आहे, ठीक आहे. चलो, मला सांगा, डायरेक्टली नाही वापरू शकत इन व्हॉट सेन्स. मला असं म्हणायचं की तू हे नाही म्हणू शकत की हे दोन डायरेक्टली इक्वल आहेत करस्पॉन्डिंग अँगल्स. चला एक वे आहे, म्हणजे कसं लिहायला पाहिजे, तू हे दोन्ही पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत आणि हे इक्वल आहेत. म्हणजे मला आता, मी थोडं कॉम्प्लेक्स वेने सांगतोय, पण आता थोडं इझी करून सांगतो, लक्षात घ्या. आपण सगळ्यात पहिलं काम काय केलं, ह्याला आणि ह्याला इक्वल म्हटलो, बरोबर आहे. हा पण ए झाला, हा ए होता, हा पण ए झाला. आता लक्षात घ्या, ह्याला मी थोडा कलर देतो, मला थोडं लक्ष राहील तुमचं ह्याच्याकडे.
हा अँगल आणि हा अँगल आधीपासूनच इक्वल आहे असं दिलंय की नाही आपल्याला, कॉन्ग्रुएंट आपल्याला दिलेलं आहे. हा आणि हा इक्वल आहे, हा आणि हा इक्वलच आहे ना, आत्ताच केलं ना प्रूव्ह आपण. ऑपोजिट अँगल कसे असतात, इक्वल. हा ए म्हटल्यावर हा पण किती असणार, ए. अगर ये इसको इक्वल है, ये भी इसको इक्वल रहेगा. चेक करो. इसमें है ना, एक काम करेंगे, चलो एक अच्छा एक्सपेरिमेंट करता हूं. वैल्यू लिखता हूं मैं, खुद से वैल्यू लिखता हूं. आई पुट अप अ वैल्यू. एच्या जागी मी काहीतरी किंमत टाकतो, मग तुम्हाला लगेच कळणार आहे. मान के चलिए कि इसका मेजरमेंट है 120 डिग्री. अब मुझे बताओ, अगर ये 120 तो ये भी कितना आएगा, क्या रीजन है, वर्टिकली ऑपोजिट एंगल, बराबर. ये 120, ये तो पहिले से दिया ना इक्वल. ए आणि बी, ए इथं होता का नाही आधी आणि बी इथं होता, हे आधीपासून इक्वल दिलेत की नाही आपल्याला. मग मी फक्त नाव किमती टाकल्या. ए आणि बी म्हटलं की लोकांना समजत नाही पटकन. एच्या जागी मी किंमत टाकली चला 120 आणि बीच्या जागी पण 120 किंमत टाकली, दोनों इक्वल है. ये भी 120 है, तो मैं क्या बोल रहा हूँ, तीनों भी इक्वल है ना, हो गया ना. ये भी 120, ये भी 120, ये भी 120. नक्की करते मी काय म्हणतो, तो ये दो भी इक्वल हो रहे हैं, 120 120. आर यू गेटिंग माय पॉइंट. ओरिजिनली कोण कोण इक्वल होतं, इथला 120 आणि इथला 120, म्हणजे इकडे ए होता आणि इकडे कोण होता, बी. ओरिजिनली हे दोन इक्वल होते, हे दोन. नंतर मी काय सिद्ध केलं की हा आणि हा इक्वल आहे, ये दो इक्वल आहे. अगर ये इसको भी इक्वल है, ये इसको भी इक्वल है, म्हणजे बघा हा जो आहे ना, हा, आई चेंज द कलर अगेन. हा याला पण इक्वल आहे, हा याला पण इक्वल आहे, म्हणजे अर्थ हे दोन काय झाले, इक्वलच झाले. सिंपल आहे. सगळे 120 झाल्यानंतर काय असणार आहेत, इक्वलच असणार ना. आता 120 दोन्ही पण आहेत आणि लेटर कोणतं तयार होतोय सांगा, एफ लेटर तयार होतोय, बरोबर की नाही. एफ लेटर तयार होतोय म्हणजे कोणते अँगल्स, करस्पॉन्डिंग अँगल्स. लक्षात आता मी काय लिहिणार आहे, वाइप ऑफ दिस 120. ध्यान से देखना, जे नवीन आहेत तुम्हाला हे सगळं समजण्याची शक्यता एवढी आहे, 10%. पण जर तरी पण तुम्हाला समजत असेल तर तुम्ही फार हुशार आहात, मी नक्की सांगेल असं. कारण का अख्खी एक्सरसाइज 2.1 झाली याच्यावर, 2.2चा सेकंड म्हणजे सेकंड सम चालू आहे. टफ आहे, थोडंसं टफ आहे. 8वीचं जर बेसिक पक्का असेल तर तुम्हाला 100% समजेल, नाहीतर टफ आहे. पण लक्ष द्या, असं नका करू की लक्ष द्यायचं नाही मग या गोष्टीमुळे. इथे ए आहे, इथे बी आहे. ए आणि बी इक्वल दिलेले आहेत आपल्याला. मी काय केलं, हा ए म्हटल्यावर हा पण ए असणार आहे आणि ए आणि बी तर इक्वलच आहेत ना. ए आणि बी तर पहिले पण इक्वल होते. आता मी काय लिहिणार आहे बघा, नाव अँगल DBK इज इक्वल टू अँगल JKZ. अँगल DBK इज इक्वल टू अँगल JKZ. रिझन काय सांगा, बिकॉज ए इज इक्वल टू बी. हा ए आणि हा बी इक्वल दिलाय ना आपल्याला इथे. ए आणि बी काय दिलेलं आहे आपल्याला, इक्वल दिलाय किंवा कॉन्ग्रुएंट दिलाय. ए इज इक्वल टू बी, बट दे फॉर्म अ पेअर ऑफ, कोणत्या प्रकारचे अँगल्स आहेत ते, करस्पॉन्डिंग अँगल्स. दे फॉर्म अ पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स, बट दे फॉर्म अ पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. देअरफॉर सरळ सरळ काय म्हणा, लाईन एल पॅरलल टू लाईन एम, लाईन एल पॅरलल टू लाईन एम, कोणती टेस्ट, करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट. करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट. मी परत सांगतो काय केलं मी. ओरिजिनली मला ए आणि बी इक्वल आहेत असं दिलेलं होतं. इथं ए होता, इथं बी होता. अंश राऊत, हात व्यवस्थित बघून घे, कोणत्या हातावर मारायचं मला सांग फक्त एकदा, लेफ्ट का राईट. मी शिकवतोय, तू बोटांना फूक मारत बसलाय, काय फालतूगिरी चालू आहे. हा पुढे हे एवढं डेंजर असताना तुला सुचतंय कसं काय हे सगळं. मागच्या आठवड्यात पायाला लागला होता म्हणजे कायम जखमीच असतो का तू. चला उद्योग करता रे फुकट. 1 ते 10वीच आहे, करंगळी मोडून बसले ते. पर ज्या हाताने लिहितोय त्याचीच करंगळी गेलेली आहे. काय यार असं करू, लक्ष द्या. अँगल ए आणि अँगल बी इक्वल आहे.
हे आधीपासून दिले, हे दोन अँगल इक्वल आहेत. आपल्याला ओरिजिनल डायग्राम बघा तुम्ही, हे दोन अँगल इक्वल दिलेले आहेत. मी काय केलं एक्स्ट्रा, मी हा आणि हा इक्वल असं प्रूव्ह केलं. इकडचा ए म्हटल्यावर इकडचा पण किती आला, ए. ए आणि बी इक्वल आहे ना, मग हा असला काय, ए इकडचा घेतला काय आणि इकडचा घेतला काय, एकच गोष्ट आहे. ए आणि बी इक्वल आहे. पण जर ए आणि बी इक्वल आहे, तर हे कोणत्या प्रकारचे अँगल दिसत आहेत मला, करस्पॉन्डिंग अँगल्स येते. एफ एफ शॉर्टकट आहे की नाही, असा शॉर्टकट एफ आहे. इकडचा ए आणि इकडचा बी इक्वल आहे. एफ शॉर्टकट आहे म्हटल्यावर कोणते अँगल्स, करस्पॉन्डिंग अँगल्स, हे शिकवले तुम्हाला की नाही. करस्पॉन्डिंग अँगल्स मधले जर का अँगल्स इक्वल असतील तर लाईन्स कशा असणार, पॅरलल. आणि रिझन काय द्यायचं, करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट. कळतंय नक्की? ओके, ऑल राईट. थोडंसं पुढे चला. If angle A is congruent to angle B and angle X is congruent to angle Y, prove that line L is parallel to line N. ही लाईन हिला पॅरलल आहे असं दाखवायचं आपल्याला. ओके, हाऊ टू डू इट, लिसन. ए इज कॉन्ग्रुएंट टू बी. ए आणि बी इक्वल आहेत मित्रांनो. ए आणि बी जे इक्वल आहेत ना, त्यांना मी हायलाइट करतोय. मला अल्फाबेट तुम्ही ओळखून दाखवा. हे बघा, हा अँगल बी आहे आणि हा अँगल ए आहे. कोणता रे अल्फाबेट, एफ तयार झाला. परत एफ तयार झाला म्हटल्यावर कोणते अँगल्स, करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल जर झाले तर लाईन्स कशा असणार, पॅरलल. नक्की कळतंय का, मागाचाच थिअरम आहे. पटापट लिहून टाकू. इकडे बघा, गिवन दॅट angle A is congruent to angle B, but they form a pair of corresponding angles. They form a pair of corresponding angles. हेच वाक्य मी इथे लिहिले का नाही बघा, बघा. They form a pair of corresponding angles. सगळं सेम आहे मित्रांनो, थोडंसं तुम्ही फॉलो केलं ना समजणार तुम्हाला. हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत, त्याच्यामुळे लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम. देअरफॉर लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम. रिझन काय असणार, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट. ही ह्याला पॅरलल तर झाली सिद्ध. आता नीट बघा, एक्स आणि वाय पण इक्वल दिलेलं आहे, दिले की नाही, एक्स कॉन्ग्रुएंट टू वाय. आता त्याला हायलाइट करतो मी, लक्ष द्या. हे बघा, एक्स अँगल बघा, अँगल एक्स कसा दिसतोय नीट बघा सगळ्यांनी, पटापट इकडे बघायचंय. ब्लू कलर बघत चला, हा झाला अँगल एक्स. आता अँगल वाय बघा, कोणत्या अल्फाबेट आहे सांगा. झेड तयार झाला असा आहे की नाही, असा झेड तयार झाला. झेड म्हणजे कोणते अँगल्स, ऑल्टरनेट इंटिरियर अँगल्स. झेड म्हणजे कोणते, ऑल्टरनेट इंटिरियर अँगल्स. जर ऑल्टरनेट इंटिरियर अँगल इक्वल असतील तर लाईन कशा असणार, पॅरलल. एक्स आणि वाय जर इक्वल आहे तर ह्या दोन लाईन कशा असतील, पॅरलल. रिमेंबर दिस. इथं काय लिहायचं बघा, ऑल्सो angle x is congruent to angle y given, but they form, same wording है, but they form a pair of alternate interior angles. They form a pair of alternate interior angles. Therefore line m is parallel to line n. line m is parallel to line n. आता ह्याला आपण समीकरण 1 म्हणूया, इक्वेशन 1. ह्याला आपण इक्वेशन 2 म्हणूया. इक्वेशन 1 नीट वाचा, इक्वेशन 2 नीट वाचा, एकदम वाचा बरं. काय आलं इक्वेशन 1 मध्ये, इक्वेशन 1 रे मित्रा, इक्वेशन 1 इथे आहे ना, इकडे आहे का इक्वेशन 1, काय करतोय. हां, लाईन एल पॅरलल टू लाईन एम. इकडे लाईन एम पॅरलल टू लाईन एन. एल कुणाला पॅरलल आहे, एम ला. आणि एम कुणाला पॅरलल आहे, हा ह्याला पॅरलल आहे आणि हा ह्याला पॅरलल आहे. ह्याचा अर्थ तिन्ही पण कशा झाल्या, पॅरलल लाईन्स. सिंपल आहे, तिन्ही पण कशा येणार, पॅरलल लाईन्स. इथे कसं लिहायचं बघा, हे सगळं मला सांगतोय लिहायचं कसं. त्या डायग्राम थोडा मिनिमाइज करू द्या, स्पेस फार खातोय.
can't move it. I'll write it over here. लक्ष द्या. From 1 and 2, from 1 and 2, लाईन L पॅरलल आहे M ला. L आणि M पॅरलल लाईन्स आहेत, पण M आणि N पण पॅरलल लाईन्स आहेत. L आणि M पॅरलल लाईन्स आहेत, पण M आणि N सुद्धा पॅरलल लाईन्स आहेत. याचा अर्थ तिन्ही लाईन्स कशा झाल्या? पॅरलल. हा ह्याला पॅरलल आहे, हा ह्याला पॅरलल आहे. तुम्हाला एग्जाम्पल दिलं होतं मी. ये जो है ये बोल रहा है कि ये मेरा सगा भाई है, यही बोल रहा है कि ये भी मेरा सगा भाई है. तो बोलो ये तीनों में रिलेशन क्या है? सगळे भाई आहेत ना एकदम, है कि नहीं? सगळे ब्रदर्सच आहेत. ये इसका भी भाई है, ये इसका भी भाई है, इसका मतलब तीनों भी क्या हो गए? भाई हो गए, राइट? सिंपल सिंपल एकदम लॉजिक है इसमें. So what are we supposed to write here is, now from 1 and 2, line L is parallel to line M is parallel to line N. तीनों भी पैरेलल है, इसका मतलब L तो N को पैरेलल ही रहेगा. ये इसको पैरेलल है, ये इसको पैरेलल है, ये दोनों भी पैरेलल. Therefore line L is parallel to line N. This is the final answer. Line L is parallel to line N. Is this understood? Doubt है किसी को? Check. We have taken the types of angles. एंगल्स के टाइप्स हमने देखे कि ये कौन से प्रकार के हो रहे हैं. F शॉर्टकट है तो हो गया करस्पॉन्डिंग एंगल्स. इफ इट इज Z, वी गॉट टू नो दैट इट इज ऑल्टरनेट इंटीरियर एंगल्स. तो ये आइडेंटिफाई करना बहुत इंपॉर्टेंट है. ये कैसे आइडेंटिफाई होता है? अकॉर्डिंग टू द लेटर्स. ठीक है, कौन सा लेटर आएगा इसके ऊपर आइडेंटिफाई होता है, राइट? व्हाई यू फीलिंग सो रेस्टलेस नाउ गाइस? मित्रों, व्हाट मेक्स यू सो रेस्टलेस? सर बस, राइट? ऑलराइट, आई होप दिस इज अंडरस्टूड टू यू. आप इसको लिख सकते हो फॉर अ मोमेंट.